नमस्कार, लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन ज्ञान या चॅनलवर अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल। इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत, पती पत्नींवर असेल, पोडगी असेल किंवा मग कॉल रेकॉर्डिंग असेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, आरोपीचे अधिकार असतील, महिलांचे अधिकार असतील, असे बरेचसे व्हिडिओ आज आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। जर आपण ते पाहिले नसतील तर पहा व आपल्या नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे ज्यांना त्याची गरज आहे त्यांना कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की महिला घरगुती हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 याच्यामध्ये कोणकोणत्या अशा तरतुदी दिलेल्या आहेत ज्या महिलांवर घरगुती हिंसाचार होतो किंवा घरगुती त्रास दिला जातो त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बऱ्याच वेळा असं होतं की महिलांवर घरगुती हिंसाचार होतो, महिलांना घरगुती त्रास दिला जातो किंवा मग मानसिक त्रास दिला जातो, फिजिकल त्रास दिला जातो, याच्यापासून कसे संरक्षण करावे किंवा मग यापासून संरक्षण करण्यासाठी एक ॲक्ट आहे, महिला घरगुती हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005। याच्यामध्ये कोणकोणत्या अशा तरतुदी दिलेल्या आहेत की ज्यानुसार महिला हिंसाचारापासून संरक्षण करू शकतात किंवा मग जर आपल्यावर हिंसाचार झालेला आहे तर महिला कोणकोणत्या घरगुती हिंसाचारापासून कोणकोणत्या महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर महिला घरगुती हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 मधील काही महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत की ज्या महिलावर घरगुती हिंसाचार होईल तिच्यासाठी। तर या ॲक्टमध्ये कलम 12 पहिला आहे, या ॲक्टमध्ये कलम 12 दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे, म्हणजे कोणतीही पीडित व्यक्ती किंवा संरक्षण अधिकारी किंवा कोणताही इतर व्यक्ती पीडित व्यक्तीच्या वतीने दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतो। म्हणजे ज्या महिलेवर जिच्यावर घरगुती हिंसाचार झाला आहे ती किंवा एखादा संरक्षण अधिकारी किंवा मग तिच्या वतीने कोणताही इतर व्यक्ती हा दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतो। मात्र दंडाधिकारी यांनी कोणतीही मदत किंवा आदेश देण्यापूर्वी संरक्षण अधिकाऱ्याने किंवा सुविधा देणाऱ्या संस्थेने पाठवलेल्या घरगुती घटना अहवालाचे अध्ययन करणे गरजेचे आहे। तर पहिला आहे की म्हणजे आपण जर हिंसाचार जर आपल्यावर झालेला असेल तर आपण दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतो व आपल्या वतीने एखादा दुसरा व्यक्ती अर्ज करू शकतो किंवा मग जे संरक्षण अधिकारी आहेत ते सुद्धा दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात। नंतर आहे कलम 12(1) मध्ये दाखल अर्ज शक्य तितवर विहित केलेल्या नमुन्यात आणि त्यातील सर्व रकान्यात पूर्तता करूनच दाखल करावे। म्हणजे कलम 12(1) मध्ये जे दाखल अर्ज दिलेले आहेत त्यानुसारच आपण अर्ज करणे आवश्यक आहे। अर्ज दाखल झाल्यानंतर दंडाधिकारी यांनी सुनावणी पुढील तारीख ठरविताना साधारणतः अर्ज दाखल तारखेपासून 3 दिवसाच्या आत ठरवावी लागते त्यांना। म्हणजे ज्या दिवशी आपण अर्ज केलेला आहे त्याच्या 3 दिवसाच्या आत त्यांना तारीख ठरवावी लागते। त्याच्यानंतर संबंधित न्यायदंडाधिकारी कलम 12(1) अन्वये दाखल केलेले अर्ज दाखल झाल्यापासून पुढील 60 दिवसात आत सुनावणी संपून निकालात काढावी लागते। म्हणजे या अधिनियम कलम 12 नुसार संबंधित न्यायदंडाधिकारीकडे तुम्ही ज्यावेळेस अर्ज दाखल केलेला आहे की आमच्यावर असा घरगुती हिंसाचार झालेला आहे तर त्या तारखेपासून म्हणजे ज्या दिवशी अर्ज दाखल केलेला आहे त्या तारखेपासून पुढील 60 दिवसांमध्ये 7 दिवसांच्या आत म्हणजे सुनावणी संपून निकाल सुपूर्त करावा लागतो, निकालीत काढावी लागते। आता दुसरं आहे कलम 17 कौटुंबिक जागेत राहण्याचा अधिकार। म्हणजे ज्या महिलेवर हिंसाचार झालेला आहे ती महिलांनी जर अर्ज केलेला असेल किंवा कोर्टात केस दाखल केलेली असेल तरीही तिला
कौटुंबिक जागेत राहण्याचा अधिकार आहे. म्हणजे अस्तित्वात आलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही म्हटले असले तरी पारविक संबंधामुळे म्हणजे ज्या घरगुती वादांमुळे राहणारी महिलेला पारिवारिक घरात राहावे हा अधिकार तिला प्राप्त आहे. म्हणजे जिच्याशी म्हणजे तुम्हाला जर घरगुती हिंसाचार जरी होत असेल तरी त्या महिलेला तिच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. जरी पारिवारिक घराच्या मालमत्तेत तिची मालकी म्हणून नाव नसेल, मालक म्हणून जरी नाव नसेल, हिस्सेदार नसेल किंवा कुठलाही अधिकार नसेल तरीही तिला त्या घरात राहण्याचा अधिकार आहे. पीडित व्यक्तीला घरातून बाहेर काढता येणार नाही किंवा संयुक्त राहत असताना घरापासून प्रतिवादीतील बेदखल करू शकत नाही जिथपर्यंत न्यायालयाची परवानगी असणार नाही. म्हणजे जोपर्यंत न्यायालय सांगत नाही तोपर्यंत तिला बेदखल करता येणार नाही. तिला तिथं राहण्याचा पूर्णपणे अधिकार आहे व ती तिथे राहू शकते व तिला कुणीही घरातून बाहेर काढू शकत नाही. तिसरा आहे कलम 18 संरक्षण आदेश. म्हणजे संबंधित न्यायदंडाधिकारी यांनी पीडित व्यक्ती किंवा प्रतिवादीचे म्हणणे ऐकल्यानंतर दंडाधिकारी यांचे असे मत झाले की प्रकरणात घरगुती हिंसा झालेली आहे किंवा पुढे होण्याची शक्यता आहे असे जर न्यायदंडाधिकारी यांना वाटले तर हे पीडित व्यक्तीला संरक्षण देतील आणि प्रतिवादीला सांगतील की हे पुढील म्हणजे ज्या कोणत्या हिंसा करण्यापासून परावृत्त करणार. तर घरगुती हिंसाचे कोणतेही कामे किंवा मग घरगुती हिंसाच्या कोणत्याही कृतीला प्रोत्साहन किंवा मदत करण्याबाबत असेल, पीडित व्यक्तीच्या नोकरीच्या ठिकाणी जाणे किंवा पीडित व्यक्ती जर मूल असेल तर त्याची शाळेत किंवा इतर ठिकाणी वारंवार जाणे असे जर त्रास देत असतील तर ते थांबवण्यास न्यायदंडाधिकारी त्यांना सांगू शकतात. किंवा मग पीडित व्यक्तीच्या संपर्कात येण्यासाठी स्वतः तोंडी, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम टेलिफोनद्वारे प्रयत्न करण्याबाबत असेल, पीडित व्यक्तीच्या अवलंबून असणाऱ्या व्यक्तीवर किंवा नातेवाईकांवर घरगुती हिंसाबाबत पीडित व्यक्तीला सहकार्य केले या कारणास्तव त्रास देणे असेल किंवा संरक्षण आदेशामध्ये नमूद केलेल्या इतर कोणत्याही कृती करणे असेल तर याच्यासाठी प्रतिवादीला हिंसा करण्यापासून परावृत्त करणार. तर कलम आता पुढील आहे की कलम 19 नुसार आर्थिक मदत. कलम 1(12)(1) अन्वये दाखल झालेल्या अर्ज निकाली काढताना न्यायदंडाधिकारी पीडित व्यक्तीला घरगुती हिंसाचारामुळे त्याला किंवा त्याच्या मुलांना झालेले नुकसान असेल त्यांना आर्थिक मदत, नुकसान भरपाई म्हणून देण्यासाठी प्रतिवादी विरुद्ध आदेश करतील. म्हणजे ज्या महिलेवर घरगुती हिंसाचार झालेला आहे तिची जी आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा भरपाई ती भरून काढण्यासाठी प्रतिवादी विरुद्ध न्यायदंडाधिकारी आदेश काढू शकतात. आर्थिक मदतीमध्ये कोणकोणत्या बाबी येतात? नोकरीचे आर्थिक नुकसान झालेले असेल, वैद्यकीय खर्च झालेला असेल, जर तिला हाणमार झाली असेल तर एखादा वैद्यकीय खर्च झालेला असेल, पीडित व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या मालमत्तेचे नुकसान, तोडफोड किंवा त्याच्या मालमत्तेतून बाहेर काढून घेण्याबाबत झालेले नुकसान असेल, म्हणजे घरात काही नुकसान केलेलं असेल किंवा पीडित व्यक्तीला त्याचे मूल आणण्यास पालनपोषण खर्च करण्यासाठी जो खर्च येत असेल तो न्यायदंडाधिकारी विरुद्ध पार्टीला देण्यास सांगू शकतात. मग पुढील आहे की कलम 21 ताबा आदेश. कोणत्याही इतर कायद्यामध्ये काही म्हटले असले तरी ह्या अधिनियमान्वये सुनावणी कोणत्याही टप्प्यात असताना संरक्षण आदेश किंवा इतर मागणीबाबत तात्पुरता ताबा, मुलं किंवा मुलांचा ताबा पीडित व्यक्तीला किंवा तिच्या वतीने ज्यांनी अर्ज दाखल केला असेल त्यांना ताबा देता येईल. गरज भासल्यास प्रतिवादीला मुलं किंवा मुलांना भेटण्याची व्यवस्था करावी लागेल. म्हणजे न्यायदंडाधिकारी म्हणजे प्रोसेस तुमची सुनावणी चालू असताना सुद्धा मध्येच तिला मुलांचा ताबा देऊ शकतात पीडित व्यक्तीला किंवा ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना त्या मुलांचा ताबा देऊ शकतात व विरुद्ध म्हणजे जो प्रतिवादी आहे त्याला मुलांना भेटण्यासाठी एखादा दिवस ठरवू शकतात किंवा मग भेटण्याची त्याची व्यवस्था करू शकतात. पुढील आहे कलम 22 नुसार नुकसान भरपाई आदेश काढू शकतात. म्हणजे जर पीडित व्यक्तीचं एखादं नुकसान झालेलं असेल तर
ते भरून काढण्यासाठी सुद्धा न्यायदंडाधिकारी आदेश करू शकतात. पुढचा आहे कलम 23 नुसार अंतरिम किंवा एकतर्फी आदेश देण्याचा अधिकार न्यायदंडाधिकारी यांना आहे. वरील अधिनियमांतर्गत कोणत्याही प्रकरणात न्यायदंडाधिकारी तात्पुरता आदेश देण्यास सक्षम आहे, पण न्यायदंडाधिकारी एकतर्फी आदेश देण्याचा सुद्धा अधिकार त्यांना आहे. जेव्हा न्यायदंडाधिकारी यांच्या मत होते की अर्जामध्ये प्रथमदर्शनी लक्षात येते की प्रतिवादी घरगुती हिंसाचार करीत आहे, केलेला आहे किंवा घरगुती हिंसाचार करण्याच्या बेतात आहे, त्यावेळी न्यायदंडाधिकारी एकतर्फी आदेश पीडित व्यक्ती कलम 18, 19, 20, 21, 22 नवे केलेल्या प्रतिज्ञा लेखाच्या आधारे प्रतिवादी विरुद्ध काढू शकतात. म्हणजे न्यायदंडाधिकारी कोणताही आदेश म्हणजे सुनावणी होण्याच्या अगोदर सुद्धा जर त्यांना त्या लेखी अर्जामध्ये. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 मध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तरतुदी दिल्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.